फार चांगले लोक आलेले इथे, चांगलं व्याख्यान झालेलं आहे. पण आज असं झालं, मला जे सांगायचं होतं ते शिवसाहेबांनी सारं सांगून टाकलं. त्याच्यानंतर अध्यक्ष साहेबांनी त्याला अडचणी काय हे बी सांगून टाकलं. आता माझ्याकडे एकच काम राहिलं, त्याच्यावर उपाय काय आहे एवढं सांगायचं, बाकी काय. तसं तुम्ही माझं नाव गाव कधी ऐकलं असेल, पुढे ओळख पाहिलं असेल, मोबाईलला म्हणा, पुढे पेपर टीव्हीला. औरंगाबाद जवळ माझं गाव आहे, भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी व्हायले. आपला 7-7:30ची वेळ होती, 9 वाजले. कार्यक्रमाला उशीर झाला, थंडी बी आहे. तरी अर्धा पाऊण तास काय जे माझ्याच्यानं होईल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. देवाचे उपकार आहे माझ्यावर. मला काय जमीन नाही, दुकान नाही, धंदा नाही, काय नाही, 24 तास रिकाम आहे. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला मुलगा नाही. उपकार आहे म्हणतो मी, ज्याला आहे त्यानं पाहून घ्या त्याचं काय चालू आहे ते. फार थोडे असते असे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा असे अरुण भाऊ सारखे फार क्वचित आहे, असायला पाहिजे. देवाचे आणखीन एक उपकार आहे माझ्यावर. मला 5 मुली आहेत. देवाने मला जे द्यायला पाहिजे ते भरभरून दिलं, जे नाही द्यायला पाहिजे ते नाही दिलं. लय उपकार आहे देवाचे, लय है ना. मी गावगाव जातो आणि असे जर सांगितलं ना मला 5 मुली आहेत, पोरं माझ्याकडे टव करून पाहते असे. त्यांना वाटतं बरं गिऱ्हाईक आलं. पण माझ्या 5ही पोरीचे लग्न झालेले. तुम्ही तुमचे पाहून घ्या. परेशान आहे, परेशान आहे. मला काल माझ्या 2 गोष्टी हे मी शपथ खाऊन सांगतो कशाची. मी उपजत वारकरी, आई वडील वारकरी, आजोबा पंजोबा वारकरी. मला फुकटचं धन मिळालं, ते मी त्याच्यासाठी काही केलेलं नाही. आईतं घरात होतं म्हणून मला मिळालं. माझ्याकडे 2 भांडवल आहेत. एक, मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो. ह्या 2 गोष्टी कायम सांगतो. मला लय लोक म्हणते मुलीची शपथ का खाता. मी म्हणलं ते सत्य आहे, मला काही प्रॉब्लेम नाही त्या 2 गोष्टीवर शपथ खायला. एक, मी आयुष्यात कधी खोटंच बोलत नाही. आणि 2, आयुष्यात कधी हरामाचे 10 रुपये खात नाही. एवढंच आपल्या विषय. काय संपलं. काय भांडवल नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय लागतही नाही, काय नाही, काय नाही. 5 एकर जमीन होती बापदाद्याची. 5 वेळेस निवडणूक लढलो. हो, काय करायचं, काय करायचं. त्याच्यामुळे 24 तास मोकळा आहे. रोज इथं देशभर फिरतोय. महाराष्ट्रात तर जातोच मी, पण महाराष्ट्राच्या बाहेर पण जातो. कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश. लोक बोलवते, शासन बोलवतं. NIRD बोलवते हैदराबादचे, आपलं यशदा बोलवते. खूप 5000च्या पुढे गावात गेलो असेल मी आतापर्यंत. पण मी सांगितलं घरी काही टेन्शन नाही ना काही. माझं वय 65 आहे. घरी दोघंच आम्ही म्हातारी. पोरीचे लग्न होऊन गेले. आता थोड्या वेळानं फोन येईन मला, जेवण झालं का, झोपायची सोय आहे का. आपण म्हणलं हा, बरं झोपा. 8-8 दिवस घरी जात नाही मी. सकाळी एकदा फोन येतो, आंघोळ घेतली का, चहा पाणी झाली का. आपण जर म्हणलं हा साहेबांनी केलं सगळं व्यवस्थित, बरं म्हणजे कपाळाला ठपका मारती, हाय बा आपलं. तिला असं तर विचारता येत नाही तो हाय का कुचाकला. विनंती करा म्हणले साहेब, लोकांना शिकवा नाही म्हणले. मला पक्क आठवत ते. म्हणजे शिकवायची गरज नाही समाजाला, विनंती करा म्हणे, त्यांचे पाय पडा म्हणे. जीवात जीव असेपर्यंत जायचे. असंच कुठेतरी एक दिवस गेलेलं असं इकडूनच निघून जावं कलाम साहेबासारखं, ही आपली इच्छा आहे शेवटची. काय घरली काय लागत नाही.
साहेबांनी सांगितलं ना 100-200 वर्षाच्या बाद कशाचं काय देण 200 कशाला पाहिजे साहेब 13व्या दिवशी देणेच नाही तर खेळ आटपेले. मी कायम विचारतो हे प्रश्न तुम्ही जेवढं मानलं सर मी एक सांगतोच हे मी कायम सांगतोच लोकांना फक्त माझी भाषा वेगळी आहे. साहेबांना आम्ही पहिली वेळेस समोरासमोर आहे पण मी साहेबाला खूप दिवसाचं ओळखतो निघलं म्हणून सांगतो. साहेबांनी एक माझ्या बाजूने निकाल दिला होता सत्यघट मी शपथ खाल्लेली आहे मुलीची मी कधी खोटं बोलत नाही आयुष्यात माझ्या बाजूने निकाल दिला होता दुर्दैवानं तो कोर्टात टिकला नाही पण माझी बाजू सत्य होती. तुम्ही दिला होता माझ्या बाजूने वैजापूरला असताना निकाल तो कोर्टात टिकला नाही त्याची अनेक कारणं आहेत. मी तेव्हापासून तुम्हाला ओळखतो खूप ठिकाणी ऐकलं नाव ऐकलं जिथे जिथे सर तुम्ही गावागावात गेले तुम्ही हागणदारीत गेले स्वतः साहेब हागणदारीत गेलेले माणसं आहे की लोकांसाठी मला माहिती आहे कारण आम्ही त्याच्यात काम करतो आम्हाला अख्ख्या देशाचं माहीत राहतं कुठं काय चालतं म्हणून मी तुम्हाला कायमच ओळखतो कायमस्वरूपी माझ्या तुम्ही काही लोक माझ्या आठवणीत आहे त्याच्यातले तुम्ही एक हे सर मी कधी विसरणार नाही अशा लोकाला तुमच्या माझं काही काम नाही मी कधी फोन केला नाही काही देणं नाही पण तुमच्यासारखे लोक देशात आहे म्हणून देश चालतो हे सत्य आहे. तुमच्यासारखे अधिकारी जर असले ना काय लागतं. मी अजूनही तुम्हाला एक विनंती करतो सर पहिले तुम्ही भारताचे नागरिक आहे अधिकारी हे विसरूनच गेले का आम्ही भारताचे नागरिक आहे ते स्वतःला नोकर समजू राहिले आणि तिथं गडबड झाली. तुम्ही साधी भारताचे नागरिक आहे नंतर तुम्ही अधिकारी आणि नंतर नोकरी ते उलट झालं. या लोकांना वाटतं आम्ही नोकर आहे ते काहीच करीत नाही असं नाही. भारत तुमचा बी आहे तुम्ही भारताचे नागरिक आहे जो घटनेने सगळ्याला अधिकार आहे तो तुम्हाला बी आहे. अधिकारानं अधिकाराचा जर वापर केला तर हे देशाला काय लागतं काय लागत नाही. आमच्या देशात खूप काही आहे भयानक श्रीमंत देश आहे आपला कशाची कमी नाही. मी कशावर बोलतो हे मी आत्तापर्यंत 20 देशात गेलोय. भिकारी आहे भिकारी तिकडे काय खरं नाही. आमच्या इथं खूप काही आहे खूप काही. हे बाईने जर ठरवलं ना आज केलेली भाजी वर्षभर करायची नाही बदलून करायची तरी तुम्हाला चालत. 365च्या वर भाजी आहे आपल्या देशात. तुम्ही अनुभव घेऊन पहा आपण घेत नाही. आपल्या घरात रोज किरकिर होती 30 भाजी करते आता याला काही इलाज नाही. आपल्याला 5-6 कामावर जोर द्यायचा आहे. एक पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. 5 कामं जरी झाले 5-6 तेच आम्ही आमच्या गावात केले. एक पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. 2 वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे. 3 झाडं भरपूर लावा त्यातले त्यात फळाचे लावा. 4 मुलाचं शिक्षण चांगलं करा स्वच्छता ठेवा. 5वं अजून एक काम मला फार उशिरा लक्षात आलं ते मी कधी पहिले सांगतही नव्हतं माझ्या ध्यानातही नव्हतं ते पण आता एक वर्षापासून माझ्या ध्यानात आलं की ज्याला कोणी नाही आपल्या गावातले म्हातारे माणसं आहे वयस्कर माणसं आहे अशाला गावाने सांभाळावं. पोरांनी सांभाळा म्हणत नाही मी गावाने सांभाळावं झालं. काय काम आहे आम्हाला काय लागतं काय बाकीच्या गोष्टीची काही गरज नाही आम्हाला आणि एवढं करायला पैसे लागत नाही याला काही खूप. पण आमची मानसिकता बरोबर नाही राहिली आमचे डोके खराब झाले आमचा एकमेकावर विश्वास नाही. आणि मी कायम सांगत राहतो आमचे गुरुजी चांगले नाही. गुरुजी म्हणजे शाळेतला गुरुजी कीर्तनकार गुरुजी सरपंच गुरुजी आमदार खासदार गुरुजी पत्रकार गुरुजी हे गुरुजी बिघडल्यामुळे सगळा समाज बिघडला. सांगणारच काही सांगू राहिलं ऐकणाऱ्याने काय करावं. बरं आज एक जण एक सांगतो दुसरंच सांगतो दुसऱ्या दिवशी गडबड झाली ना. काही दिवशी काही महाराज म्हणा किंवा काही पुढारी म्हणा चांगलं सांगते त्या दिवशी आम्ही घरी झोपून राहतो. फायदा काहीच होत नाही ना म्हणजे वायाला जातं ना. ह्या 5-6 गोष्टीवर काम करा. काय करायचं
साहेबांनी सांगितलं तसं आमचं 100 वर्षाहून आयुष्य किती वर्षावर आलं? किती वर्ष जगतो आपण आता? 60. म्हणजे आमच्या मनाची तयारी झाली का आम्ही 60च्या वर जगायचो नाही. शतायुष्य मानव देहा आम्हाला गाथ्यात सांगितलं. राष्ट्रसंतांनी देवांनी आम्हाला 100 वर्षाचं कमीत कमी आयुष्य दिलेलं आहे. आज जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, कष्ट करतो. 100 वर्षाचा माणूस, एकही माणूस 100 वर्ष आयुष्य असलेला बसलेला तुम्हाला दिसायचं नाही, काम करतोय. आम्हाला काय प्रॉब्लेम झाला? 40 वर्ष आयुष्य आमचं कमी झालं. याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? हे आमचंच पाप आहे. हे सरपंचाचं पाप आहे, या अधिकाऱ्याचं पाप आहे, नगराध्यक्षाचं पाप आहे. ते सत्य हेच आहे. जर या समाजाला त्या दिशेने आम्ही घेऊन गेलो असतो ते असं झालंच नसतं ना. आता त्याचे कारण अनेक आहे. म्हणजे कोणी का केलं नाही, कोणाला काय अडचणी आल्या, हा भाग वेगळा आहे. पण आहे ते सत्य. बरं, 100तले 40 गेले, खाली राहिले 60, आहे की नाही? 60तले 40 गेल्यावर किती राहील? 20. आणि पोरायचे लग्न कितव्या वर्षी होते? हा नाही, मुलाचं लग्नाचं वय काय आहे सरकारी? 21. आणि 20व्या वर्षी जाते, म्हणजे बिगर लग्नाचीच जाते ना. आणि पोरं बिगर लग्नाचे गेले म्हणल्यावर पोरी बिगर लग्नाचेच गेले ना. आणि काही लय त्याला उशीर नाही या गोष्टीला. हे सत्य आहे. 40 वर्ष जर आयुष्य कमी झालं, अजून 100तले 40 गेले तेव्हा बरं होतं. आता तर लयच बिघडेली. आता खटकन 40 व्हायला, कमी व्हायला काहीच लागणार नाही. आमच्यात कुवत नाही. तुम्ही सांगितलं तसं 125 किलोचे तुरीचे पोतं उचलीत होते, अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही मावळे असे होते 45 किलोची तलवार घेऊन घोड्यावर फिरत होते. तलवारीचं वजन 45 किलो, घोड्यावर घेऊन फिरत होते. आमचं पट्ट 45 किलो भरत नाही. कोण जिम्मेदार आहे? आम्ही जिम्मेदार आहे. आमच्याकडून काहीतरी चुकलं, या समाजाला शिकवण्यात चुकलं. मी समाजाला कधी दोष देत नाही, माझं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मोठी गडबड होऊ राहिली का मी समाजाला दोष देत नाही, मी दोष देतो चांगल्याला, म्हणून ती लागली माझ्या माग. दोषी हेच आहे, समाज करते लोक दोषी, असं माझं मत आहे. तुम्हाला अनुभव असेल, आपलं ते गाईचं वासरू असतं ना, आपण सगळे शेतकरी कितव्या वर्षी धरते त्याला आपण अवताला, तांग्याला? 3 वर्षाला. समजा त्याला 8 वर्ष धरलं नाही, चलत नाही. हे तसं झालंय आता, हे चलतच नाही. चलत तर नाहीच, रस्त्याने चालणारा ढोसणे आणतात ते आता. आपण म्हणतो असं काऊन झालं? त्याला वेळेवर धरलं असतं ना, ही पाळी आली नसती. आम्ही आमच्या गावात तेच केलं, त्याला वेळेवर पकडलं. तिथे दुसरं काही नाही केलं आम्ही, मी काही नाही केलं, तेच करते सगळं. माझ्याजवळ आहे काय करायला, मी तर फकीर माणूस. पण त्यांना वेळेवर धरलं म्हणून ते सगळं करते. 15 वर्षापूर्वी माझ्या गावच्या लोकांनी 5-5 हजार रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं कर्ज काढून संडास बांधलेलं गाव. अख्ख्या गावानं 5-5 हजार कर्ज काढलं होतं. 5,000 रुपये कर्ज काढून संडास बांधणारं गाव, 12,000 रुपये घेऊन बाहेर जाणारं गाव. का हरणी म्हणा? याला 12,000 नाही साहेब, 12 फटके द्यायला पाहिजे रस्त्यावर, तेव्हा नीट होते नाही. माझ्या इथे काही महिला अशा आहे, मी शपथ खाल्लेली, आम्ही कधी खोटं बोलत नाही. नीट लक्षात घ्या, ते गमतीसाठी मी बोलत नाही. शेवंतबाई गायकवाड, शेख जमीलाबाई, ममताबाई मुचक, छबाबाई राते, बिजलाबाई मुचक, शशिकलाबाई पेरे, या महिलेला नवरा वारलेला आहे. या महिलेला मुलगा नाही, मुलगी बी नाही.
या महिलेला 1 गुंठा जमीन बी नाही। यांनी 5-5 हजार कर्ज काढलं होतं, तेव्हा घरावरून संडास बांधले होते। मी इथून दंडवत करतो, त्याला काय फुकट होत नाही। जिला कोणी नाही, काहीच नाही, आणि फेडे द्या ना ते पैसे। आणखीन सांगू सर, तुम्हाला विश्वास बसायचा नाही, ह्या 6 महिला आज बी आमच्या गावच्या ग्रामपंचायतचा टॅक्स वार्षिक 4000 रुपये एका घराला। ह्या सगळ्या महिला आज मी पहिल्या दिवशी वर्षाच्या सुरुवातीला 1 एप्रिलला भरते, या दुसरा दिवस उगून देत नाही। ते उगच होत नाही। 2021चा टॅक्स 20-21चा मला नाही वाटत तिथं कोणाजवळ पावती असेल। हे सत्य आहे। यावर्षी मी त्याच्यातल्याच एका बाईच्या हाताने झेंडावंदन करेल आहे, कारण 12 वर्ष झाले आम्ही झेंडावंदन करत नाही, सरपंच उपसरपंच सदस्य। जे पहिल्या दिवशी टॅक्स भरते ना, त्याच्यातून एक चिठ्ठी काढून त्याच्या हाताने झेंडावंदन करतो। ते बिजलाबाईने यावर्षी 15 ऑगस्टचं झेंडावंदन करेल माहिती, बाईच्या हाताने झेंडावंदन, ते बी टॅक्स भरणारे कोणी असू, त्यांचे 200-400 लोक तर पहिल्या दिवशी भरते, त्याच्यातून चिठ्ठी काढायची, त्यांच्या हाताने झेंडावंदन करायचं। तुम्ही कधी आले असेल, गाव पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर पहा। आदरणीय महाराजांना एकदा घेऊन गेलो होतो मी, तुमच्या अरुण महाराजाला माझ्या गावाला। मला वेगळ्या वेगळ्या लोकांना न्यायचं, ओळखी करायचं हौस आहे, म्हणून प्यायचं पाणी एक स्वच्छ पाहिजे। 5 लिटर पाणी आमच्या पोटात जातं रोज, 4 ते 5। अन्न 1 किलो जातं, मग चांगलं काय पाहिजे? पाणी। पण आमचं लक्ष कशावर आहे? जेवणावर। भाजी चांगली झाली नाही, भाजी चांगली झाली नाही, किरकिर करतात। तुम्ही म्हणले तसं किरकिरीनं बी आयुष्य कमी झालं लोकांचं। माझी आई 102 वर्ष जगली होती, माझे आजोबा 108 वर्ष। माझे वडील वारल्यानंतर माझी आई 42 वर्ष जगली आणि आमच्यापाशी राहत होती। 42 वर्षात माझ्या आईने कधीच 10 रुपयाला हातनोटीला हात नाही लावला। 42 वर्षात मी डोळ्यानं पाहिलं, 42 वर्ष मी तिच्या जवळ पाहिलं, मी जवळून। 12 घंटे रामकृष्ण हरी, कधी पैशाला हात लावित नव्हती। कोणी बाई जर बोलायला आली शेजारी, 2 शब्द चांगलं बोलली तर ऐकत होती, ती का वाकडं बोलली तिचं काही घरचं, ही म्हणायची मला ऐकूच नाही येईना, ती कधी उठून जायचं, वाईट ऐकतच नव्हती, लय जवळ। आणि ते माणसं का जगले तुम्हाला सांगू? माझी बायको जर अशी, माझी आई अशी पलंगावर झोपेल राहायची, मी पाहायचो, माझी बायको तिचे पाय ऐकून बसायची पलंगावर, त्याच सहज बसताना माणूस काय नवल नाही, तर आमची आई अशी वर पाय करून घ्यायची मागं, मग तिला मोकळी जागा द्यायची। तिला मोकळी जागा दिली की हे थोडं लुंडकायचं, हे थोडं लुंडकलं की माझी आई उठून बसायची। मी मारल्या वेळेत डोळ्याने अहो काय त्या संसारात किरकिर व्हायचं, घरात किरकिर व्हायचं काही कारणच नाही ना। कधी माझ्या आई उठली, कधी माझी बायको झोपली, त्या दोघीला कळतच नव्हतं ते। म्हणजे तुम्हाला जीवनात आनंद घ्यायचा ना, त्याला काही पैसे लागत नाही त्याला। म्हणून प्यायचं पाणी स्वच्छ असावं, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा। 90% पाणी वेस्ट जातं आपलं, 90%। तुमच्या भूमची लोकसंख्या किती? 27,000, म्हणजे 27 लाख लिटर पाणी तुम्हाला लागतं, असंच का? 27 लाख पकडा, 20 लाख लिटर तुम्ही रोज नाश करता, वायाला जातं, वायाला जातं। मग तुम्ही म्हणून वायाला कसं जातं? त्याचं काय कारण आहे? आम्ही आंघोळीला जर 20 लिटर पाणी घेतलं तर आंघोळीला किती चिटकत आणि वायाला किती जातं? कपडे धुवायला 15-20 लिटर घेतलं, कपड्याला किती चिटकलं? भांडे धुवायला 20 लिटर घेतलं, भांड्याला किती चिटकलं? काहीच नाही। मग हे पाणी वायाला गेलं ना। मग तुम्ही म्हणून घ्यायचं नाही का? घ्यायचं आहे, पाणी घ्या, 5 लिटर जास्त घ्या, पण वापरणं झाल्यावर जमिनीत जिरवा, शौच खड्ड्यात, नाही तर मग त्याचा पुनर्वापर करा। तेच पाणी एका ठिकाणी घेऊन पुन्हा फिल्टर करून वापरा ना। आता तुम्ही म्हणा आपण आंघोळ केलेलं पाणी उजून कसं काय वापरा? आणि आता कोणतं वापरित तुम्ही?
कोणतं धरण म्हणले ते? वंदरवाडीहून येते ते कोणतं आहे? हे तरी तुमचं आहे. तिथे एकदा धरणाच्या कडीला जाऊन पहा काय काय कार्यक्रम चालते. ते डोरावाले पोर काय काय करीत असते तिथं. आम्ही सत्य आहे ना ते. हा एकदा तिथे जाऊन पाहून या, मग कळण आपल्या आंघोळीचं पाणी प्यायचं की नाही प्यायचं. पाणी हे सारखंच असतं. आपणच त्याला घाण केलं ना, आपणच त्याला फिल्टर करायचं, झालं काही नाही. जसं यांनी म्हणे आईची राक्षा पाण्यात नाही नेली, मी पण माझ्या आईची नाही नेली. 5 झाडं तिथे खड्डे केले, 5 खड्डे केले. मी तर कोणाला विचारलं नाही, यानंतर चर्चा केली. मी चर्चा करीतच नाही. 25 वर्ष एक हाती सत्ता होती, मी कोणासाठी चर्चा नाही केली. हे करायचं त्याच दिवशी करायचं. साहेब बसलेले आमच्या खात्याचे, म्हणजे राग आला देवाला, सर मी आधी कामानंतर ठराव. 25 वर्ष ऐकलंच नाही कोणाचं. मला हुकुमशाहीत म्हणते साहेब म्हणा, आजच करायचं म्हणत आहे मी. तेव्हा झालं ते. आत्ता करायचं म्हणजे आत्ता. पैसे खिशातून टाकायचे त्या दिवशी, कागदपत्र नंतर. पण मला सगळे अधिकारी एवढे देवासारखे भेटले, मला कधी अडवलं नाही कोणा. ग्रामसेवक नाही, BDO नाही, CO नाही, डिप्टी CO नाही, पंचायत काय नाही, सगळ्यांना मदत केलं ना तुम्ही. इंजिनियर नाही, इंजिनियरनं सुद्धा मला कधी त्रास दिला नाही. मी विचारायचो अधिकाऱ्याला, मला असं करायचं, करू का? ते मग करा. नंतर बिल फिल चल निघाली. 1-1 वर्ष लागले काय की बिल लागून द्या ना, काम त्याच दिवशी. म्हणून माझे आपलं प्यायच्या पाण्याचं आमचं 2000 TDSचं पाणी होतं. 2000 TDSचं. माणसाला लागतं 150, लई तर लई TDS. आमचं 2000 होतं. अख्ख्या बयान माणसं आजारी, 10 ते 15 बाया रोज दवाखान्यात. आता 15 दिवसाला एखादी बाई दवाखान्यात जाते. 2 डॉक्टर होते माझे इथे 94ला खाजगी, दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. हे सत्य घटना. मी कधी म्हणजे दुसरं काही बोलतच नाही. मी तुम्ही कधीही तपासून घ्या आपलं बोलणं. दर 6 महिन्याला एक तरी माणूस अटॅकनं जात होता. 6 वर्ष झाले एक बी माणूस गेला नाही अटॅकनं. त्याचं कारण असं होतं की पाणी जेवढं घाण होतं 2000 TDS. आम्ही त्या पाण्याच्या पाईपलाईन केल्या शेताला. कोरडवाहू शेती होती, 3000 एकर बागायती माझी. 3000 एकर जमीन कोरडवाहू होती गावची. आज 3000 एकर ऊस आहे. टोटल बागायत केला. त्याच्या 6 इंची पाईपलाईन केल्या होत्या आमच्या गावच्या लोकांना. त्या पूर्ण भरून ब्लॉक झाल्या. 6 इंची पाईप बंद झाला. ह्याची काय कथा आहे? इतकं घाण पाणी होतं. म्हणून पाणी जमिनीत जिरवा. इथलं पाणी इथंच लागेल ना. आता सध्या काय होतं, ते कुठं रोगराई पसरती, घाण होते, गटार तुमतं, मच्छर. ते काल ते एक दुसरं कोणतं मच्छर, कोणतं आपण ते कोरडा दिवस करतो ते मच्छरचं, डेंगू. त्याचा जो डास आहे ना, मलेरिया, त्याला 5 किलोमीटरवर कळतं म्हणते घाण कुठे. मला डॉक्टरनी सांगितलंय सध्या 5 किलोमीटर जातो, ती घाण कुठे आहे त्याला वास येतो, त्याला कळतो. म्हणजे इथे जर घाण असली ना तर कुठून बी येईन तो. त्याला ती घाण लय आवडते. काही पाणी उन्हानं तापत वर जातं, त्याचा पाऊस तयार होतो, बाष्पीभवन होतं. पण उस्मानाबाद भूममधून गेलेलं पाणी पुन्हा उस्मानाबाद मध्येच पडण्याची काही गॅरंटी आहे का? नाही. ते कोल्हापूरला पडलं, ते केरळला पडलं. तिकडे काऊन पडलं? तिथे झाड आहे म्हणून पडलं. झाड हे पावसाचे ATM आहे. साहेबांनी मी म्हणले, सगळे सांगितले माझ्या आधी, झाडं लावा म्हणले. तेच कारण 33% झाडं पाहिजे म्हणले.
केरळला काऊन पडले? झाड आहे म्हणून. पाऊस नाही पडला तर आम्हाला काय शिकलं माहितीये? सप्ता घाला म्हणजे सप्ता, असा बुटाना आणला पाहिजे. हे कसं? मी वारकरीची अवलाद आहे, मी म्हणलं. मला राग सप्त्याचा नाहीये. सप्ताह याच्यासाठी आहे, 7 दिवस सप्ताह करायचा आणि 358 दिवस काम करायचंय. शिकायचंय त्या 7 दिवसात आपल्याला जीवनात काय करायचं. का तुम्ही 7 दिवस सप्ताह घातला ना 8व्या दिवशी पाऊस पडेल असं होईल का? असं होणार नाही ना. सप्ताह चांगलाच आहे, गाथा चांगलाच आहे, संतांनी सांगितलेले विचार चांगलेच आहे, पण ते तुम्हाला काम करायच्यासाठी सांगितले, नुसतं ऐकत बसायसाठी नाही सांगितले. काय नाही सुरुवाती ते प्रवचन काय करते ते पारायण, कोणालाच काही माहित नाही. ते लाऊडस्पीकर मध्ये ऐकायला कोणाला काही घेणं नाही देणं नाही. दुसरीची पोरं, तिसरीची पोरं, मोठा माणूस तर भेटूच शकत नाही द्यायला, नाही बुड्ढा नाही ते लांब पोरग, मधली पार्टी येतच नाही तिकडे, आणि कोणालाच काय कळत नाही. हो किती सांगितलं ह्या गाथ्यात, हो आम्हाला गाथे दिले, काय नाही सांगितलं. आम्हाला कष्ट करायचं सांगितले, गाथा उघडून पाहायचा चांगला. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम, रिकाम बसून राम राम म्हणले का? नीट नीट अभ्यास केला पाहिजे ना. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम, रिकाम बसून राम राम म्हणायचं महाराजांनी सांगितलं नाही. हे जे रिकाम बसून राम राम म्हणते नाही डेबरे पोटायचे लोक, याला बुटाने आणला पाहिजे. बुटाने कष्टाशिवाय पर्याय नाही. आमच्या बहिणाबाईंनी सांगितलं, ज्याच्या हाताला घट्टे त्याला देव भेटे. देव कोणाला भेटतो? ज्याच्या हाताला घट्टे त्याला देव भेटे. म्हणून या लोकांचा सत्कार आहे. ठीक आहे, उगाच थोडी यांच्या हाताला घट्टे पडले ना, काही नसताना याने उभं केलं ना. आमच्या सावता महाराजांनी काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणले. 15 किलोमीटर गाव असून एकदा मी पंढरपूरला गेले नाही सावता महाराज. अहो काय उदाहरण आहे आमच्यापाशी. त्यांना एक जणांना विचारलं, बाबा तू पंढरपूरला जात नाही, मग देव कसं भेटल? देव मग काय काम गुतलं त्याची, असली गरज ते येईन म्हणे मला भेटायला. मग तू बी गेला नाही, ते बी जरा आला नाही तर तू देवाची भेट कुठं होईल. म्हणून महाराजांनी सांगितलं की त्याच्याशी माझे काम नाही, माझा देव इथंच आहे. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. मग सावता महाराजाचा देव जर कांदा मुळा भाजी दे, तर सरपंचाचा देव कशासाठी, नगराध्यक्षाचा देव कशासाठी? म्हणून मी पहिले सांगितलं, आपल्या नशिबाला आलेलं काम आपण इमानीद्वारे करणं ही खरी परमेश्वराची सेवा आहे. म्हणून गाव सेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि कोण्या माणसाला सांगतो मी, त्याला जे काम आलं असेल त्याच्या नशिबाला, तेच त्यानं मन लावून करा. दुसऱ्याच्या कामात नाक खुपसायचं नाही. देव तिथेच भेटतो. जसं तुमच्या आलम प्रभू काफीवाल्याला भेटला, काही वर्षांनी त्याची तशीच आहे. मी लय वेळेस पेलं, त्याला ओळखीत नव्हतं, मला आज ओळखीलं त्याने. खूप लोक आहे असे. आमची सिंधुताई सपकाळ, नवऱ्यानं काढून दिलेली बाई घराच्या बाहेर, चमत्कार आहे. दुसऱ्यानं टाकून दिलेली 400 पोरं सांभाळली ती. काय आमच्या आम्हाला सांभाळलं जाईना. अंगणवाडीच्या ताईनं नख काढा म्हणे, मग फायदा काय केले? अंगणवाडीच्या ताईनं नख काढा, ते कुठाने केला कशाला? काही गरज पडली होती याच्या? मग कसे काय लोक झाले मला काही कळत नाही. यांना आपला आपल्या मुलाविषयी नाही. मुलाविषयी अजून एक मी सांगत राहतो, मी कायम सांगतो, झाडं लावा पण फळाचे लावा. तर मला सरपंच नगरसेवक हे काय म्हणते, साहेब आम्ही फळाची झाडं लावू, हे त्याच्यामुळेच नाही लावली. आम्ही फळाची झाडं लावू पण पोरं ठेवायचे नाही. काय त्याची किरकिर काय? पोरं ठेवायचे नाही. बरोबर आहे, पोरं नाही ठेवायचे, पण पोरासाठीच लावायचे ते. मग मी त्याला तेच उदाहरण देतो. इतका जर पोराचा राग आहे ते कशाला मग?
माझ्या इथे रस्त्यावर पोरं नारळ तोडून खाते, नारळ पाणी पिते, रस्त्यावर नारळ तोडून पाणी पिते पोरं. काय आनंद होतो तुम्हाला सांगा, काहीच काही. यावर्षी आमच्या स्मशानभूमीत 70-80 क्विंटल जांभळं निघाले असतील. दिवसभर पोरण बाया स्मशानभूमीतच. तुम्ही खरं सांगा, ह्यावर्षी जांभळं भेटले खायला? मग का आता तुम्ही इथं विचार करायचा, एवढ्या जागात 2 इकडून 30-40 झाडं येऊ शकते सीताफळाची असं धरा. पण खाते लोक, खाते दुकानदार खाते, कोणी खाऊन द्या ना. काय तुमच्या बापच काय केलं? आमची भावना का इतके खाते, अरे खाऊन दे ना. तुझं तकलीफ काय, काय तकलीफ येतं, काय काय तकलीफ येतं? बरं पैसा सरकारचा, हा या जवाबाचा बी नाही. मी जे म्हणलो 70-80 क्विंटल जांभळं निघाले म्हणलो, ते माया बापाची झाडं आहे का? माया पैशाने केले का? माझ्याजवळ काय आहे? माझ्याजवळ काही नाही. मी खड्डं खणलं का? मी पाणी घातलं का? नाही. मी फक्त म्हणलो जांभळं लावा. अर्थात तेवढं मी थोबड्यात येत नसन तर फारम कशाला भरते जगमाराला? सत्य आहे ना. हा कोण्या गावाचा, एका गावाचा, एका माणसाचा विषय नाही. मी काही ठिकाणी खेड्यापाड्यात गेलो, पाहुण्या रावळ्याच्या मौतीला, इतक्या घाण स्मशानभूम्या. अरे अरे अरे, सगळे काटे. तुम्ही पाहिलं असेल कुठे खेड्यात, आहे ना? बरं येडे बाबू, बरं आपल्याकडे काय पद्धत आहे साहेब? त्यातल्या त्यात हिंदू धर्मात त्यांना चप्पल नाही घालायची त्या पाणी पाजणारा, नाही का? त्याच्या भोकोंडी एक मडकं एवढं ठेवून द्यायचा. काहून हे आपल्याला काय माहित नाही. आणि चप्पल बी नाही घालायची. स्मशानभूमीत चक्रा मारायची. तिथं समजा अशी चक्रा मारताना जर त्याला काटा मोळला, ग्राहीत धरा, तर त्याने काय लोकांना म्हणा काही गाडगं उतरा, मा काटा काढा. काय करावं त्या माणसानं, काय करा? मोडू शकतो काटा त्याला, ती काटीची. तर तुम्हाला कधी विनंती करतो मी, असा प्रसंग आला तर त्या माणसाच्या पायातला काटा नाही काढायचा. पहिले सरपंचाचा काटा काढायचा, आराम करायचा. याच नंतर पाहू आपण, याच नंतर पाहू. मला काही कळत, किती वर्ष सहन करायचे आता? लय झालं ना, अति झाले ना. समाजाचा तोल रसाळला साहेब. आता समाज ऐका नाही काहून, समाजाचा विश्वास काहून राहिला नाही. समाज ऐकूच शकत नाही आता, भरोसाच नाही राहिला. मी काल एका ठिकाणी म्हणलो, ज्ञानेश्वर महाराजांना जरी येऊन फारम भरायचा ठरला तरी लोक म्हणतील काय भामटा माणूस आहे. हा, कारण लोकांचा आमच्यावर विश्वास राहिला नाहीच, कोणावरच भरोसा नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणले ते सत्य आहे. हा सत्य किती दिवस लपायचं? आणखीन सांगू तुम्हाला, आम्ही खरं बोलू राहिले म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होऊ राहिले. पण हे फकीराची औलाद आहे. असे काही कुत्रे लावून पिटून लावू आम्ही. एक नाही सोडायचं, एक. इथे लागतं का आम्हाला? रोज बोलणार आणि रोज गुन्हे दाखल करा. मला माहित आहे ते मोटरसायकलच्या, 4 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते का? अर्धा पाऊण किलोमीटर पळते. काय द्यायला शिवाजी पुरस्कार मिळायचं राहतं का? काय राहतं द्यायला मिळायचं? काय नाही. याची चांगली चाललेली गाडी त्याला खपत नाही. पण मी एक अनुभव घेतला सर, कुत्रे मागे लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभं करून त्याला विचारलं की भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे का? त्याला विचारायचं नाही. ते पळण
त्या माणसाला. चूक असली तर आम्ही चूकच म्हणू. आमच्या रक्तातच नाहीये खोटं बोलणं, आमच्या रक्तातच नाहीये कोणाला लुटीनं. परमार्थाची सोपी आणि साधी व्याख्या मी केलेली आहे. कष्टाचं खाणं परमार्थ, दुसऱ्याच्या हिसकीनं संसार. तुम्ही कष्टाचं खा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पुढे जायची गरज नाही. दुसऱ्याच्या हिसकीनं हा संसार आहे, तो करायचा नाही, म्हणून माणूस आनंदी राहतो. काहीच नाही हो माझ्याजवळ, 65 वर्षाचं वय. मी म्हणलं काहीच नाही ना, फकीर. काल मला एक फोन आला, तुमचे सगळे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपले इस्रायलला चालले पुढच्या महिन्यात. महाराष्ट्रातले जेवढे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत तेवढे 30-40-35 जिल्ह्याचे. तर तिथे असा विचार निघाला, म्हणजे अभ्यास करायला चालले, पण तिथे अशी चर्चा झाली की बाबा आपण चाललो ही गोष्ट खरी, पण आपल्यात अजून एक माणूस घ्या म्हणे. त्या अधिकारात बी चर्चा झाली, यांच्यात बी, आणि ते नाव होतं महा. मला फोन आला, तुम्हाला चालायला लागतं म्हणे इस्रायलला आमच्या सगळं, पासपोर्ट आहे का? मला तर काही डोकंच काम करेन. कशासाठी नेत असतील मला? काय माझा वसिला काय आहे? काय माझा अधिकार काय काय आहे? काहीच नाही ना. का नेत असतील ते लोक मला? काय नाही, आपल्याकडे साधं सोपं आहे. दिन दुबळ्या गोर गरिबाच्या लोकांच्या हिताचं काम करायचं, जे चांगलं आहे ते आणायचं. मी तेच पाहून पाहून आणलं माझ्या गावात. मी काय शिकलेलं आहे का काय आहे का मला काय कळतं? काय नाही. माझी कामाची पद्धत सांगतो मी. मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथे पाहिलं होतं, मी लिहिलं होतं इथे थुकू नका. अरे झालं म्हणलं इथे थुकू नका, मग थुकायचं कुठं? थुकायची व्यवस्थाच नाही. घरी आलो, ग्रामसेवकाला म्हणलं ते इथं थुकू नका, हे आपल्या इथं कधी चुकून लिहायचं नाही बरं का म्हणे. मग म्हणलं नाही नाही मला नाही आवडत ते, मला राग येतो म्हणे. मग 32 बेसन बसवले मी बेसिन गावात, रस्त्यावर. किती? एवढे गाव माझं 32. 24 तास पाणी आहे त्याला, नळाला 24 तास पाणी आहे 32 बेसिनवर. आणि तिथं लिहिलं इथं थुका. इथे थुकू नका हा शहाणपणा लोकांना शिकूच नका. थुकायचं कुठं हे सांगा. जिथं तुम्ही लिहिता इथं थुकू नका, लोक त्याच्यावरच थुकल्याशी राहायचं नाही, लक्षात. मग ते सांगायचं कशाला त्याला? खेड्यात 32 बेसिन का नसू नये? आमच्या इथल्या संडास बाथरूमच्या तोट्या, साहेब तुम्ही म्हणले खरं, मला दुःख वाटलं. समाज आहे, पण या समाजाला त्या चक्रीत घेऊन जाल. 8-8 हजार रुपयाच्या नळाच्या तोट्या आहे आमच्या ग्रामपंचायत मध्ये. तोट्या केवढ्याला? केवढ्याची तोटी? 8,000 रुपयाची एक तोटी. आम्ही मस्तीने आलो. मला ह्या पुढच्या पिढीला लोकांना हे सांगायचं आहे, बाबा हे करणं आहे आपल्याला. का करायची ती तोटी, का बसवायची माहिती आहे? आपला हात ज्यावेळेस घाण असतो तेव्हा आपण बेसिनवर जाऊन हात धुतो, बरोबर आहे? आपला हात खराब आहे, पोरीवर नीट आहे का? आपला हात खराब आहे, हा आपल्याला जेवायचं आहे. तुम्ही बेसिनवर गेल्यावर आधी काय करतो आपण? तोटी फिरवतो, म्हणजे तोटी खराब केली, बरोबर आहे? नंतर खाली हात धुतले, नंतर काय करतो? पुन्हा तिला पकडितो, जिथून गेले तिथेच आले. पाणी गेलं ना हातात तसेच राहिले आमचं. मी काय केलं, तोट्या कशा बसवल्या माहितीये? तुम्ही बेसिनवर जा, त्याला तोटीच नाहीये. तुम्ही खाली हात घालायचं, पाणी येऊन जातं. तुम्ही हात धुवा, हात काढून घ्या, नळ बंद होऊन जातं. हे करायचंय आम्हाला. 100 वर्ष जगायचं असेल तर ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समिती महाराष्ट्रातल्या कोणत्याच जिल्हा परिषद मध्ये नाहीये. जिल्हा परिषद मध्ये म्हणतो मी, सेन्सरचे दरवाजे आहे माझ्या ग्रामपंचायतला. तुम्ही जवळ गेले ऑटोमॅटिक उघडते, ढकलायची गरज नाही. 3-3 दरवाजे उघडून माझे ग्रामसेवक दिसतो, साहेब बसलेला आहे, डोक्याला ताण नाही. का नाही करायचं? आम्हाला चांगलं करायचं. आधुनिक 42 CCTV कॅमेरे माझ्या गावात एवढ्या.
हर ठिकाणी शाळेत, अंगणवाडीत, ऑफिसमध्ये, गावात काय चाललं सारं दिसतं. बाई घराच्या बाहेर पडली दरवाजाच्या बाहेर पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला तिथे दिसत म्हणते. हो ना, फायदा आहे ना, विज्ञानाचा फायदा घ्यायला पाहिजे ना आपण, का नको. म्हणून प्यायचं पाणी चांगलं असू द्या, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा, फळझाडं लावा, मुलाला शिकवा आणि म्हाताऱ्याला जीव लावा, वयस्करांना जीव लावा, एवढंच करायचंय. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. 4,000 रुपये लोक टॅक्स पहिल्या दिवशी भरते. हे महत्वाचं सूत्र आहे तुमच्यासाठी. 4,000 रुपये टॅक्स एका घराला वर्षाचा. 750 घरं 30 लाख रुपये जमा होते पहिल्या दिवशी. लोक सालाच्या पहिल्या दिवशी पैसे फेकून देते मोकळे, लोकांना ताण नाही सालभर. ती 4,000 भरल्यावर मी त्याला काय देतो त्याच्या बदली, आणि सरकार मला 30 लाख देते दरवर्षी. हे 30 लाख सरकार देते 30 लाख. ह्या लोकांना दिलेल्या 30 लाखात मी संसार धकितो सालाचा, आणि सरकारनं दिलेल्या 30 लाखात नवं काम करतो दरवर्षी. काय टेन्शन नाही. कळलं? गणित कळलं? ह्या 4,000 लोक देते तर मी यायला काय देतो? लोक काहून देते पहिल्या दिवशी 4,000? एक तो त्यांच्या हाताने झेंडावंडा नाचतं चिठ्ठी काढून. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबरला बाया खुश. आणि बाईच्या हाताने करतो. साडी चोळी घ्यायची, पूजा करायची तिच्या हाताने झेंडा, बायाला रडते. तिला असं कधी वाटलंच नाही पाठवते झेंडावंडून माझ्या हाताने होईल म्हणून. तर बाईला कुठं कधी आयुष्यात वाटत नाही ना. बाकीचे ढवळ्या कपड्यावाले असे पाहतो भरा तिथे फट्टे भरलेच नाही ना. बापान ढोलक झेंडावंडून द्यायचा. पहिल्या दिवशी टॅक्स गरीब भरतात सगळे, गरीब भरते सगळे गरीब. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी, मध्यम पाणी जायकवाडून आणलेलं आहे लोकाला प्यायला. 24 तास नळ आहे. 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं आमचं प्रेशरनं, मोटर लावायची गरज नाही. रात्री 12 वाजता बी त्या बाईने नळ फिरवला तर वर पाणी आलं पाहिजे. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 15 वर्षात 1 मिनिट. आरोचं 20 लिटर पाणी आहे एका घराला रोज, मोफत हे सगळं. 4,000 भरल्यावर पुन्हा पैसे नाही द्यायचे वर्षभर, कशालाच द्यायचे नाही. एक 20 लिटरची बॉटल रोज एका घराला. तुम्हाला रात्री घरी गेल्यावर झोप यायची नाही. काय हिशोब आहे म्हणते नाही कळत नाही. रोज सकाळी पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाच्या नळाला गरम पाणी. बाईने चुलीवर तापायचं नाही. आमच्याकडे झाडं तोडू नका सांगणारी लई गुरुजी पैदा झाली, पण चुलीत काय घालायचं कोणी गुरुजी सांगतच नाही. माझी इथली बाई लाकडं तोडून आणून पाणी तापीन का? कशाला तापीन? 4 प्रकारचं पाणी आहे. आमची पिठाची गिरणी आहे ग्रामपंचायतची. वर्षभर दळण फुकट, कितीही दळून न्या, लग्न करा, साखरपुडे घ्या, कितीही खा. त्याचे किती पैसे वाचत असेल हिशोब करा. मसाले करायची गिरणी आहे, मिरच्या आणा दळून न्या. डाळी करायची गिरणी आहे, कितीही डाळ करून न्या. पापड करायचे मसनी, शेवाय करायचे मसनी, बटाटा चिप्स करायचे मसनी, फुकट. हवा भरायचं मशीन सुद्धा ग्रामपंचायतमध्ये, टायरमध्ये हवा भरायचं. त्याला का म्हणते? गाडीत हवा भरते, मोटरसायकल ट्रॅक्टर, हा कॉम्प्रेसर. मला म्हणता येत नाही, मला बस येता येतं, माझा वेगळा प्रॉब्लेम आहे जरा. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री, एक पैसा द्यायचा नाही. अख्ख्या गावच्या पोराला वायफाय फ्री सालभर, पैसा द्यायचा नाही. कचरा दर घरून आणतो आम्ही, प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही. आम्ही आणतो, त्या बाईनं कुठे नाही टाकायचा. सार्वजनिक कुंडी नाही माहीत, दर घराला 2 बकेट दिले, त्या बाईनं घरीच ठेवायचं. आमचा माणूस जाऊन घेऊन येतो. रस्त्यावर कचरा होईन का? कशाला होईन? आमचे ट्रॅक्टर आहे, आमचे माणसं आहे, आम्ही घेऊन जातो, आम्ही त्याचं खत करतो. आम्ही गेल्या वर्षी एक ट्रॅक्टर घेतलं दुसरं मोठं शेती करायला. मला असं वाटतं हा प्रयोग कृषी खात्याकडून सबसिडी घेतली. ट्रॅक्टर घ्यायला मला 1 रुपया लागला नाही. गंमत पहा, ट्रॅक्टर घ्यायला मला पैसे लागले का?
नाही. अर्ध्या पैशात मला डिझेल ड्रायव्हर भागत, पण लोक शेती अर्ध्या पैशात होऊ राहिली. मला काय तकलीफ आहे? माझं गणितले पक्का आहे. जे मला तकलीफ नाही त्याच्याशी काय घेणे. मला ट्रॅक्टर घ्यायला पैसे लागले नाही, आज बी लागत नाही. मग काय 10 वर्षाची फेड आहे त्याला. काय अडचण आहे आम्हाला? करू सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे, सगळे 5-6 हजार झाडं फळाचे लावले आम्ही. 3,000 नारळ आहे, 400 लिंबुण्या आहे, सीताफळ आहे, पेरू आहे. अख्ख्या गावचे जन्मतारखा आमच्यापाशी. मोठा इलेक्ट्रिक बोर्ड आहे, त्याच्यात नाव येतं आज ज्याचा वाढदिवस असेल त्याचं, फोटो बी येतो. याला ग्रामपंचायतकडून शुभेच्छा. कधी कधी त्याच्यावर नाव वाचल्यावर त्याच्या आईला माहित होतं मग परत वाढदिवस. आणि आपल्याकडे काय पद्धत आहे, पुढाऱ्याचाच वाढदिवस करायचा, त्याचं मुंडकं छापायचं. काय त्याचाच काही एकट्याचा करा, काही मान आहे का? अख्ख्या गावाचा वाढदिवस होऊन द्या ना, काय तकलीफ आहे त्याला? सोपे आणि साधी सूत्र आहे आमचे. सगळ्या प्रॉपर्ट्या दोघांवर बायकोच्या नावावर आहे. माणसाला विकता येत नाही बाई रजिस्ट्रीला गेल्याशिवाय. सर आम्ही एक नवीन कायदा केला, जन्माच्या नोंदी बंद केल्या घ्यायच्या. आमचं ग्रामसेवक लय घाबरला. नाही म्हणे, नोंद तर घ्याच लागेल म्हणे. इकडे मी नगरपालिका नोंद घेत असेल ना, ग्रामपंचायत बी घेते. मी म्हणलं आपल्याला नाही घ्यायचं. ग्रामसेवक म्हणे असं कसं काय हो, मला तकलीफ होईल म्हणे, जिल्ह्यात मला हे करतील ना वरचे अधिकारी. म्हणलं काय करीत नाही मी आहे, तू लिही ठराव मध्ये. काय लिहू म्हणे? म्हणलं लिही, ज्या बाईच्या लग्नाची नोंद झालेली आहे त्याच बाईच्या मुलाची नोंद घ्यायची, दुसऱ्याची नाही. हे अनाधिकृत काट्टे लिहायचे नाही. त्याचा परिणाम असा झाला सर, शपथ खाऊन सांगतो तुम्हाला, 3 वर्षापासून कोरडी नाही पाहिजे, साप मिळाला पाहिजे. होऊ शकतं असं. आणि सरपंच लय आरामी असतो, त्याला काही अवघड नाही एवढं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या आजीची. वावर आज्यानं ठेवलं, वाडा आज्यानं बांधला, लग्न आज्यानं केलं, आणि जयंती कोणाची ध्यानात ठेवली? काय कारण? हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आज्यानं लोकांची बंधारे कोरली, नगरपालिकेचा टॅक्स नाही भरला पाडव्यानं, कधी बांधकाम परवानगी घेतली नाही, घराच्या पुढे दगड ठेवतो, अतिक्रमण करतो. याला कोण ध्यानात ठेवीन? अलगटाला हो, याला कोण ध्यानात ठेवीन? अलगटाला. नळाला तोटी लावत नाही, कधी नळाला तोटी लावत नाही, नळाला तोटीच लावत नाही. त्याचा बाप बसला का पाणी 24 तास द्यायला? माहिती मीटर आहे पाण्याला. 3ऱ्या मजल्यावर पाणी जायचं कारण फक्त एकच आहे, पाण्याला मीटर आहे. कारण ह्या बाईचं भरणं झालं का इकडचं, तिनं बंद केलंच, मग ती प्रेशर जाईल कुठं? तुम्हाला सांगतो, वर एक बाई वर राहती त्या टाकी पैसे, एक खाली राहते ते मीटर पैसे. ती टाकी भरत आली ती वरून आलडती, अगं भरली भरली भरली, खाल्ली बंद. मग ती प्रेशर पुढे मेंटेन होतं ना, मीटर बसायला काय तकलीफ आहे आम्हाला? पण पुढाऱ्याला काय वाटतं, सरपंच नगरसेवक यांना, आपण लई कडक झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला निवडून द्यायचे नाही. महा म्हणणं आहे, या बारींना नीट झक मारायची नाही तर पुढच्या बारीने कशाला येतो उजून? आत्ता करून टाकणं, काय करायचं ते 5 वर्षात तुकडा करणं. लोक काही म्हणून दे, हे लोक म्हणून मी म्हणलं, मी ऐकलं नाही लोकांचं 25 वर्ष. तुम्ही काही केलं तर हे तुम्हाला काही म्हणणार नाही. समाज तुम्ही काही म्हणा, काय तुम्ही 5 कोटी आणा सरकारकडून, एखादं काम करा चांगलं, ते म्हणायचं नाही साहेबांनी 5 कोटीच काम केलं. नाही, 5 कोटीत यांना किती खाल्ले असं ते लोक तसेच म्हणते. तिकडे पाहायचं नाही आपण, तिकडे पाहिलं का हुकलं. आपण आपला रस्ता स्टेट गाठ्यात सांगितलेलं आहे, मोडून या वाटा
सूक्ष्म दुस्तर खेला राज्यभार चाले ऐसा, असं सरळ करायचा. इथे झंझट ठेवायचं नाही, कटकटी घालायचं नाही. खूप गोष्टी हे बोलण्यासारख्या. मला असं वाटतं लई वेळ झाली, 9:45 झाले. 15 मिनिटाची वर गेलं तर आणखीन एक गुन्हा दाखल होईल आमच्या. हटपत घ्यायचंय, उशीर झाला. खूप बोलण्यासारखं आहे. 1-2 गोष्टी सांगतो का होत नाही किंवा काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे त्याच्यातलं. आमच्याकडं स्वाध्याय परिवार चालतो. एकच गोष्ट सांगतो, शेवटचं उदाहरण सांगतो. शेवटचं स्वाध्याय परिवार चालतो आमच्या तिथे. स्वाध्याय परिवार माहिती आहे? पांडुरंग शास्त्रीचं. मी सगळ्या पंथात जातो, सगळ्या धर्मात जातो, सगळ्या पक्षात जातो. मला कोणाचा राग नाही. सगळ्यात चांगलं हे मला माहिती आहे. मी सगळ्याकडून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मुस्लिम संघटना असो, दलित असो, मारवाडी असो, जैन असो, शीख असो, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना, कोणी असू द्या. आपल्याला मी कुराण सुद्धा वाचलं. RSS असू द्या, मोहन भागवत साहेबालाही भेटले. आपलं काय चांगलं जिथे जिथे आहे तिथून घ्यायचं. कोणाला वाईट कशाला म्हणत बसायचं ना. आपल्याला वाईटाकडे आपण लक्ष द्यायचं नाही ना. आमच्या इथे पंकजाताई आल्या, धनंजय मुंडे बी आले, जयंत पाटील आले, लोणीकर साहेब आले, मुनगंटीवार साहेब आले, आदरणीय शरद पवार साहेब स्वतः आले. 1.5 तास लोकांशी बायाशी चर्चा करीत बसले गावात. शरद पवार साहेब गावात येऊन गाव एवढे लायकीचे आहे का? आम्ही नखापाशी बसेल तरी लायकी आहे का? आले. बरं, आम्ही पत्र नाही दिलं, आम्ही या नाही म्हणलो, आम्ही बॅनर नाही छापलं. एवढं बी बॅनर नव्हतं, मी बॅनरच नाही. आम्ही ते आले म्हणून बिस्लरी बाटली नाही ठेवली. एवढे पुढारी आले तर एकदा बी नाही. आम्ही बिस्लरी बाटली ठेवतच नाही कोणी आल्यावर. आम्ही जे पाणी पितो तेच आम्ही ते पितो. आमची चुलती ते पिते, आमच्या आज्जा ते पितो. दुसऱ्याला कसं काय बाटलीच पाणी द्यायचं? इव्हन पंकजाताईच्या लक्षात आलं ते का तू गावातलं पाणी आहे. आणि त्यांनी भाषणात बोलून दाखवलं की म्हणे मला पाणी देताना गावातलं पाणी दिलं म्हणे. मला लय आनंद झाला म्हणे की तुम्हाला खात्री आहे म्हणे की तुमचं पाणी नंबर 1 क्वालिटीचं आहे म्हणूनच मला तुम्ही दिलं. असं सगळ्या गावात हो म्हणे, असं त्यांनी बोलले. आदित्य ठाकरे साहेब आले, अधिकारी, सचिव, कितीतरी लोक आले. आदित्य ठाकरे साहेब आले, ग्रामपंचायतच्या उद्घाटनाला आले, ऑफिसच्या. ते पूल नव्हतं, आम्हाला असं खालून जावं लागत न धडतून. ते मला म्हणे ते पुलाचं का करत नाही, ते फार खाली झाला, म्हणजे धोकादायक आहे. मी म्हणलं आहे साहेब, परत एवढे पैसे कुठं आमच्या पैसे, पंचायतजवळ थोडी एवढे पैसे राहते. जिल्हा परिषदचं बांधकाम मोठ्या लोकांचे ते काम कधी होईल. ठीक आहे, गेले ते. 4थ्या दिवशी इंजिनियर आले बांधकाम खात्याचे. 4थ्या दिवशी मला पक्क आठवतं. ते कुठं पूल करायचं? मी म्हणलं पूल हे इथे करायचं बाबा. काय त्यानं तिकडे काळं बेदर केलं असं करू बिचारायला. 1 महिन्यात काम चालू. आम्ही म्हणलो बी नाही, पत्र सुद्धा दिलं. गाव एवढं आहे मा, पूल एवढा आहे. 2 कोटी रुपये काय त्या पुलाला दिले म्हणजे, गावातल्या पुलाला. मोठ्या लोकांच्या मनात आलं काय, आम्ही कशाला द्यायला नाव ठेवायचं? ते कोणत्याही पक्षाचे राहू ना, पण आम्हाला कच्चाळ खोड आहे. टपरीवर बसवतो, दुसऱ्याचं पेपर वाचतो, दुसऱ्या कोण चहा पितो, मोदी साहेबाला अक्कल नाही म्हणतो. अरे भाडव्या, अरे काही लाज तो लायकी काय आहे? तू काही काय तू कळतच नाही हो. ह्याला माणसं असे भणान झाले, भणान. साहेब तुम्ही ते संडासचं एवढं सांगितलं ना, मला ते लय आवडलं. तुम्ही लय भारी. संडास का बांधायचे तुम्हाला सांगतो. 2 मिनिट उशीर झाला लगवीला, आमचं रक्त खराब होतं. मी विसरलो होतो, सांगतो तुम्हाला. 2 मिनिट उशीर झाला तर रक्त खराब होता. मग आमच्या घरात जर ती व्यवस्था नसली, रात्र झाली, पाऊस चालू आहे, काही महिला रात्री जायचं सकाळी जाते, किती आरोग्य. त्यातल्या त्यात गरोदर असली ना, हा आणखी अवघड आहे. बरं, त्याच्यात काय शिकवण्यात गडबड काय झाली? काही लोकांना सांगितलं महिलाच्या संडासचा काही संबंध नाही. संडासचा ना आरोग्याचा संबंध आहे, इज्जतीचा काय संबंध आहे? बरं, महिलाला इज्जत आहे, माणसाला इज्जत नाही वाढवायला, असं काय आहे का?
काही हिच्या संडासमध्ये किडे आणि याच्या संडासचे पेढे होते कोण असं काय होतं? संडास मोठ्या माणसाची काय, लहान माणसाची काय, 1 वर्षाच्या पोराची काय, बाईची काय, माणसाची काय, काय त्याच्यात फरक काही शिकिती लोकांना म्हणे महिलाचे हिचे त्याचा काही संबंध नाही. काय आलं काही सांग आणि रस्त्यावरच बसते, सकाळी नेऊन टाकते, दिवसभरात बकऱ्या, जनावर, ट्रॅक्टर, गाड्या, 4 व्हीलर वापस येतं ना, सगळं घेऊन येतं घरला उचल. सकाळी नेऊन टाकायचे, संध्याकाळी घेऊन यायचं, सकाळी नेऊन टाकायचे, संध्याकाळी घेऊन यायचं. तिथं कुठं राहतं दुसऱ्या दिसते. अहो ते हवेत जातं, पांगतं, हवेतून पोटात जातं, पाऊस आला धरणात गेलं, पुन्हा पोटात आलं. त्याच्यात एवढे जंतू असते म्हणते साहेब विज्ञानात, मला शिकेल आपल्याला कळत नाही. माशीच्या पायाला, एका पायाला 6000 जंतू चिटकते म्हणते पोराव. माशीच्या एका पायाला किती? 6000. आणि माशीला पाय राहते 6. म्हणजे किती चिटकले? 36,000. जर ती माशी कोणाच्या संडासवर बसली अशी, उठून आली तर किती जंतू घेऊन उठे? 36,000 आली ती आपल्या भाकरीवर बसली तर आपण भाकर खातो का फेकून देतो? तोंड वाकडं करायला आता फायदा नाही. अजून पुढे तर लय डेंजर येते. आपण खातो का फेकून देतो? खरं खरं सांगायचं. खातो. तुम्ही खाते, हे आम्ही सारे खातो. आता मला सांगा, समजा एखाद्या माणसाला किंवा बाईला सांगितलं तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या संडासमधले, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडा, टाचणीचं टोक, फक्त ते भाकरीला लावा आणि मग ती भाकर खा. कोणी खाईल? आता मला सांगा ताई, टाचणीला जादा लागला असं का 6 पायाला? जादा खातो, 6 पायाचं खातो, टाचणीचं नाही. इथं एक आणखीन घोटाळा झाला. भूमकरांनो माफी मागून सांगतो, ध्यानात आलं तर पहा, पुढं काम येईल. टाचणीनं लावलं ते तुमचंच होतं. मासेनं कोणाचं आणलं? भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं आहे? माणसं काय माहिती कोणाचं? तिला काय झेंडा आहे का? भाजपची आली असं काही कोणी कोणाचं आणा. अशा लय गोष्टी. म्हणून जर समाजाला योग्य शिकवलं ना तर तो करू शकतो, काही अडचण नाही. मी ते राखीचं बी तुम्हाला सांगितलं ना, हे बी मजाक नाही. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या आईची राख आहे, तुमच्या बापाची राख आहे, तुमच्या नवऱ्याची राख आहे की नाही? तुम्ही कुठे टाकता? इकडे नेऊन नाही दिला आहे ना. समजा थोडंसं घेतलं लहान पत्तीचा चमचा, लहान एवढा, आणि गिलासभर पाण्यात टाकलं, तुम्हाला प्यायला दिलं, पिंग का? बापाचं असलं तरी नाही, नवऱ्याचं असलं तरी नाही, मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं टाकलं? आपल्याला चालत नाही ते दुसऱ्याला कसं टाकलं? अशा अनेक गोष्टी आहे. पुन्हा उशीर झाला. मला ते स्वाध्याय परिवारचं सांगितलं होतं, लक्षात आलं. आपण सगळ्यांनी एकमेकाला घेऊन चला. नगरसेवक असेल, अध्यक्ष असेल, विरोधी लोक असतील, नागरिक असतील, महिला असेल, सरकारी कर्मचारी असेल, आपण एकमेकात चांगले संबंध ठेवा, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला घेऊन चालायचा प्रयत्न करा. आपल्या जगात निसर्गाचे ना सगळे दिलेले, कोणी काळा असेल, कोणी बुट्टा असेल, कोणाला कमी अक्कल असेल, कोणाला जादा असेल, कोणी पैशावाला असेल, कोणी कोणत्या जातीचं असेल. आपण सगळ्यांनी जर एकमेकाविषयी चांगली भावना ठेवली तर आपल्या गावाचं, आपल्या याचं चांगलं होऊ शकतं. सरकारच्या भरोश्यावर बसायचं नाही. गावाजवळ खूप ताकदी आहे, खूप पैसा आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलं, आपली आपण करा, सोडू नको. दुसऱ्याच्या भरोश्यावर बसायचं नाही. सासऱ्याच्या भरोश्यावर बायको करायची नाही. ज्याच्यात धमक आहे त्यानेच करायच्या ह्या गोष्टी. काय बिल्डिंग आहे पहा ना. आता हे लोक 5-5, 10-10 हजार रुपये सालाकाठी नगरपालिकेला देऊ शकते ना. हो, काय अडचण आहे? देते ना, देते मी ना.
तर आम्हाला काढून सरकारची गरज आहे, सरकारला दिलं ते घ्या, पण इथे काय कमी पैसे, किती पैसे होईने गावात 5-5 हजार रुपये लोकांना दिले सालाला. मी लहानपणी ते कायम मी कुठं काही शिकवतो म्हणून तर मला इस्रायलला चाललेलं. ते कडाखा असतो का ते पोत हे लावते ते खन डफडा भीक मागतो, पोत्रास तुम्ही पाहिला? ते गावगाव येतो, मागवतो घरोघर, आहे की नाही? मी एकदा पाहिलं त्याच्याकडे बारक आहे ना, हे काय असतं बा, तर तो काय करतो, दर घरी जातो, आईचं नाव घेतो, भजन म्हणतो आईच्या नावाने, आणि ती बाई काय करते मग त्याला सुपात धान्य आणते. बरोबर आहे, आठवण करा, बारकाईने ध्यान करा साहेब, तुम्हाला कुठूनही शिकायला मिळू शकतं. ते सुपात धान्य देते एवढं, आणि ते घेतो सगळं झोळीत टाकून देतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करतो ते माहिती आहे काय? बरोबर आहे, 4 दाणे वापस देतो. ती बाई खुश होती. हो, धान्य कोणाचं राहतं? हिच. दिलं किती? एवढं. घेतलं किती? एवढं. बाई खुश. एवढी जरी अक्कल पडायला आली, एवढं घे, पण एवढं तर दे ना भाडवे. काय आम्ही तेच केलं आमच्या इथे. लोकांच्या अपेक्षाला कमी काय लागतं. ते स्वाध्याय परिवार ताई आल्या. मी कितवी शिकलेला आहे? 7वी. बरोबर आहे. 2च मिनिटात आठवतो. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गाने माग आहे. लय भारी भानगड आहे आमची. 45 वर्षाची आमची युती आहे. जमत अजिबात नाही, पण मोडत बी नाही. लय भोळी बायको आहे. देवाचे उपकार आहे, मला भोळी बायको दिली. ते बी म्हणतो मी देवाचे उपकार आहे, भोळी दिली. काय करता? मला एक जणांनी विचारलं, दादा तुम्ही लयच हसत आहो, याचा राज काय? म्हणलं बायको भोळी. ज्याची बायको लय हुशार त्याचं थोबड असं. आपल्याला मस्ते काम आहे. माझ्या बायकोला माचीस कशाला म्हणते हे सुद्धा कळत नव्हतं. सत्य घटना आहे. मी शपथ खाल्लेली आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही आयुष्यात. कधी लग्न झालं माझ्या बायकोला माचीस कशाला म्हणते कळत नाही. शेजारणीनं माचीस मागितली होती, तिनं हाकलून लावलं होतं. जाऊन आमचीच नाही. हिला कळतच नव्हतं माचीस कशाला म्हणते. स्वयंपाक येत नव्हता, काय म्हणजे काहीच कळत नव्हतं. तिचा दोष नाही, मी कधी तिला नाव ठेवलं नाही, आज बी नाही. पण आज लय भारी जमतं आमचं अनुभवाने. गुरुजी कसा होता? एकदम परफेक्ट. ते एकदा काय झालं, मी तिला कधी कुठून येत बी नव्हतो. सरपंच आपण ती या असं कारभार कशाला बघू, आपलं बरं झाकलं घरी. पण तुम्हाला सांगतो, 86ला संडास बांधला होता मी माझ्या घरात तिच्यासाठी. 86ला. कधी मी आम्हाला पंचायत 95ला आली. पंचायत नव्हती आम्हाला आधी, ग्रामपंचायत 95ला स्थापन झाली. मी 86ला संडास बांधलेला माणूस आहे. आणि 86ला काऊन बांधलं तर मला ती खोलीच 86ला बांधली मी. अजून आहे ती. आधी मला घर मी खोली बी नव्हती, मी लोकांच्या खळ्यात राहत होतो. पहिले बांधली तर पहिले संडास बांधला नाही. त्याचं कारण आहे, मी रायगड किल्ल्यावर गेलो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संडास पाहिलेला माणूस आहे मी, वापरत असलेला. त्या गाईडला म्हणलं होतं, तो म्हणे 300 रुपये घेतो गाईड म्हणे. आम्ही 10-12 लोक होतो. म्हणलं तुला 300 रुपये देईन, पण महाराजाने वापरलेला संडास मला दाखवला तर पैसे देईन, नाही द्यायचं नाही. मला खात्री आहे म्हणलं आमचा बाप संडास वापरत असलाच पाहिजे. जिजाऊ संडास वापरत असलीच पाहिजे. ते आमच्यासारखे पागल होते का? 400 वर्षापूर्वी संडास वापरणारे लोक उगाच नाव नाही घेत कोणी. जगात नाव आहे, जगात. 400 वर्षापूर्वी संडास वापरणारे माणसं. हो, चमत्कार आहे तो. तुम्हाला अजून एक सांगू सर, महाराजाच्या काळात हे आत्ता देश पुढे गेले का, हे ट्रम्प बिरम आत्ता कोण झाला तेव्हा बागेन मेगेन काय आहे ना,
महाराज ज्यावेळेस होते महाराजांच्या हयातीत त्यावेळेस त्यांचा जो आजा पंजा खज्जा असेल ना कोणतरी तेव्हा यांच्या बरोबरीच्या काळात तेव्हा ते पाणी बी नेत नसते ना हरामखोर तेव्हा महाराज संडास वापरीत होते. ते पुढे गेले ना आम्ही तिथेच राहिलो. आमचं दुर्भाग्य ना. म्हणून ते ताई आल्या आणि ते म्हणे दादा स्वाध्याय परिवारचा आज संध्याकाळी प्रवचन आहे तुम्ही ऐकायला या मंदिरापाशी. म्हणलं येतो. जोडीने या म्हणे. जोडीने गेलो. पहिली बार बायको नेली गावात मंदिरापाशी. म्हणलं चला जाऊ द्या. तिथे गेलो. म्हणलं ऐकायचं यायचं काय आपल्याला. तिथं कार्यक्रमाला उशीर होता. मग ती ताई म्हणे आपण एक खेळ खेळू गमतीचा. काय खेळ खेळायचा. म्हणजे जोडी जोडीचे खेळ. आणि जोडी जोडीचे खेळ म्हणलं मला घामच आला. हे आपला जोडीदारचं याचं खेळ खेळायचं गल्लीत. पुरी सरपंचाची पुरी गेली म्हणलं आता इज्जत आता अख्ख्या गावात उघडत पडत ना. पण नाही म्हणता येईल तिथं मी नाही खेळत माझ्या बायको खेळ कसं काय म्हणा. म्हणलं खेळ काय आहे तिथं समजून सांगा. त्या बाईनं मला खेळ समजून सांगितलं त्या ताईनं. स्वाध्याय परिवाराचे लई उपकार आहे आमच्या गावावर. त्यांनी शोच खड्डे झाडं लावणं संडास हे कामाला मदत केली ना मला. त्याने बेसमेंट तयार केलं ना. बेसमेंटला मान आहे ना. मग ते ताई म्हणे खेळ असा आहे लक्ष्म्या तिकून बसेल. 20 महिला होत्या. लक्ष्म्या अशा बसत्या 20 होत्या आणि आम्ही 20 माणसं. नारायण तिकून बसत्या. लक्ष्म्या ऐकून नारायण तिकून. ऐकूणाऱ्याला ऐकू जाणार नाही असा आवाज. लांब लांब बसले. खेळ असा आहे म्हणे बाईला एक प्रश्न विचारू आम्ही कानात. तर बाईने उत्तर द्यायचं कानातच. नवऱ्याला माहित नाही. नवरा तिकडे बसेल. मग तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला जाऊन विचारायचं. त्यांना बी उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. कळला खेळ. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण. हिनं सांगितलं राहुल गांधी. त्याला विचारलं जाऊन आपल्या देशाचे पंतप्रधान कोण. तोच प्रश्न विचारणार होते. तर त्याने सांगितलं नरेंद्र मोदी. तर उत्तर चुकलं. मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव. उत्तर बरोबर आहे. 10 पैकी 10. खेळ कळला. खेळ कळला ना. दोघांचं उत्तर एक आलं पाहिजे. ते उत्तर काय असो त्या उत्तराशी काही घेणं नव्हतं. खेळाचा नियम हा होता. अरे बापरे म्हणलं हे तर अवघड खेळ आहे. आता काय करा. मग सगळ्या बायाला विचारलं. मी शपथ खाल्लेली आहे तुम्ही लक्षात ठेवा. आधी मी खोटं बोलत नाही. जे जीवनातलं आहे ते सत्य सांगतो. सगळ्या बायाला प्रश्न विचारलं. माझ्या बायकोला विचारलं. तिनं तिच्या परीनं उत्तर देऊन टाकलं. माझ्यावर बारी आली. मला विचारलं तेव्हा कळलं की तो प्रश्न काय होता. का तोच प्रश्न मला विचारणार होते ना. तो प्रश्न असा होता तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला 5 मुली. मला माहित होते 1183 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. मोठ्या सांगायचं. खेळाचा नियम काय आहे. सारखं आलं पाहिजे ना. आता म्हणलं या माऊलीनं काय सांगितलं असं काय नाही. आता मोठं अवघड झालं. म्हणलं ही जर म्हणली पुषाच्या महिन्यात गेली खेळ आटापला ना. किंवा ही जर म्हणली सक्रातीच्या आधी 15 दिवसांनी व्हायला होऊ शकतं ना. असं काय सांगावं मोठा विचार केला. टाकसाळे सर कुठं गेले आमचे अरुण भाऊ. ताई ऐकू इथे. मी खूप विचार केला मी उत्तर देऊन टाकलं. शपथ खाऊन सांगतो माझ्या अंगाला काटा येतो आज बी. मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही भाऊ. 10 पैकी 10 पडले त्याला. वास्तविक पाहता 1183 आहे त्याचं उत्तर मला माहित होतं. पण मी सांगितलं नाही. कारण मला त्या खेळात जितायचं होतं. मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर 2 पावलं मागे सरकायची बी तुमची तयारी असली पाहिजे. आपलं काय होतं माहीत नसून मध्ये थोबड घालतो. मग तोडर पडतो म्हणतो हा काय. ज्या पद्धतीने मी ते घेऊन चालायचा प्रयत्न केला तो सक्सेस झाला. त्याच पद्धतीचा प्रयत्न अरुण गाढवे साहेब करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या लोकाला घेऊन चालायचं. याला काय कळतं
हा काढत बसायचं नाही. तुम्हाला काय कळतं तुम्हाला काय लागत हा त्यांचा प्रयत्न आहे. हा जो घेऊन चालायचा प्रयत्न आहे ना अरुण भाऊ तुमचा, हा जीवनातला यशस्वी आहे. कदाचित तुम्हाला अक्कल नाही म्हणून म्हणजे मला म्हणले असेल ना याला याच्या पूर्वीची तारीख माहीत नाही, अक्कल नाही, तसं नाही. ते दुसऱ्याला घेऊन चालायचं आहे ना, म्हणून आपली अक्कल तिथे दाखवायची नाही. नाही तर मी जे बोललो हे सगळं ते बोलते पण त्यांना दाखवायची नाही. यांनी तेच सांगितलं आमचं लोक ऐकत नाही म्हणून मला आणलं. तर हा जो तुमचा घेऊन चालण्याचा प्रयत्न या भूमकराला तो आनंदानं स्वीकारतील. आणि करायचं काही नाही, याच्या बदल्यात यायला काही द्यायचं नाही. गाढवे परिवाराला आपापलं घर सुखी करायचंय. आम्ही आमच्या नवरा बायकोनं गोडीनं राहायचं, आमच्या पोराचं चांगलं शिक्षण करायचं, आम्ही चांगलं पाणी प्यायचं, आम्ही स्वच्छता ठेवायची, आम्ही झाडं लावायची, आम्ही गोडीनं राहायचं, आमचा व्यापार धंदा आम्ही वाढवायचा आहे. अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं भारताला महासत्ता करायचं. महासत्ता करायचं म्हणजे आम्हाला पाकिस्तानवर बांब नाही टाकायचे, चीनवर बांब नाही टाकायचे. महासत्ता करायचं म्हणजे प्रत्येक माणूस त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. प्रत्येक गाव कर्जमुक्त झाले पाहिजे. राज्य सरकार केंद्र सरकार कर्जमुक्त झालं पाहिजे. आम्ही आमच्या जीवावर खायला स्वच्छतेला राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. याचं नाव महासत्ता. म्हणून गाढवे परिवाराचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल. एक से भले दो अजून नक्की जोडीदार होते. या भूमसाठी चांगलं होण्यासाठी प्रयत्न करते आणि चांगलं हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बोलायच्या नादात एक अर्धा शब्द खालवर झाला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, पण माझा हेतू समजावून सांगण्याचा होता, तो आपण ध्यानी घेतला पाहिजे. तरी कोणाला वाईट वाटलं असलं तर दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.